जगद्गुरू तुकोबाराय यांचं साहित्य वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगाने आपल्यासमोर प्रस्तुत करणाऱ्या तुकोबा स्पीकच्या पॉडकास्ट क्रमांक 100 होय सेंचुरी. आज आपले पॉडकास्ट हे 100व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. अतिशय समाधान वाटत आहे, आनंदही होत आहे. कारण जेव्हा सुरू केलं होते तेव्हा 100 भागापर्यंत पोचू की नाही पोचू अशी शंका मनामध्ये होती. परंतु आज आपण 100व्या भागामध्ये आहोत. तुकोबा स्पीक्सवर प्रेम करणाऱ्या, लाईक फॉलो शेअर करणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तर लगेचच आजच्या आपण पॉडकास्टला सुरुवात करू. आजच्या या 100व्या पॉडकास्टमध्ये आपण जगद्गुरू तुकोबारायांचा धन संपत्तीविषयीचा जो विचार आहे हे विचार दर्शवणारा अभंग घेणार आहोत. आणि हा अभंग असा आहे. धनवंता घरी करी धनची चाकरी, होय बैसल्या व्यापार न लगे सांडावेची घर. राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी, तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. महाराज म्हणतात की धनवंता घरी, धनवंताच्या घरी, तो श्रीमंत आहे ज्याच्याकडे धनसंपत्ती आहे. मागच्या पॉडकास्टमध्ये चर्चा केल्याप्रमाणे ज्यानं योग्य मार्गानं अतिशय सचोटीनं धन कमवलेलं आहे आणि तो धनवंत झालेला आहे. आणि अशा धनवंताच्या घरी काय असतं तर धन चाकरी करतं. त्याला धनाच्या मागं जायची गरज पडत नाही, तर धनच त्याच्याकडे येतं, पैसा अर्थ त्याच्याकडे येतं. लोकांनी चर्चा करताना आपण ऐकलेलं आहे की लोक म्हणतात की बघा पैसा पैशाला ओढतो, पैसा पैशाकडे जातो. जर योग्य मार्गाने धन आपण कमावलेलं असेल, प्राप्त केलेलं असेल, तर जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की धनवंता घरी धनाची करी चाकरी. धनवंताच्या घरी धनच चाकरी करतं. हे धन त्याला आणायची गरज नाही, त्याच्या नौकर बनवून त्याच्या घरी राहत. होय बसल्या व्यापार, आणि मग घरी बसल्या बसल्याच त्याचा व्यापार होऊन जातो. का तर लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो. हा माणूस सचोटीचा आहे, हा माणूस खरा आहे, आणि त्यामुळे याच्यासोबत जर आपण व्यवहार केला तर आपली फसगत होणार नाही. आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोक त्याच्याकडे येतात, त्याच्या कामाला, त्याच्या धंद्याला, त्याच्या बिझनेसला त्याच्यामुळे गती मिळते. लोकांचा ओढा त्याच्याकडे येतो. कशामुळे? सचोटीमुळे. आणि मागच्या अभंगात चर्चा केल्याप्रमाणे ह्या सचोटीनं त्यानं धन प्राप्त केलं असल्यामुळे लोकच त्यांच्याकडे येतात. त्याला घर सोडून व्यापारासाठी बाहेर जाण्याची सुद्धा गरज पडत नाही. न लगे सांडावेची घर, म्हणजे घर सोडण्याची गरज लागत नाही. याचं कारण काय आहे? कारण त्यानं जो व्यवहार केलाय, त्याचा जो व्यवसाय आहे हा सचोटीचा आहे, प्रामाणिकपणाचा. महाराज पुढच्या चरणामध्ये लिहितात, राणी वनी द्वीपी असती ती होती सोपी. रानात, वनात, द्वीपात त्यानं कुठं जरी गेला तर त्याचं काम सोपं होते. अशा माणसाला लगेच माणसं, अधिकारी असतील, शासकीय काम असेल किंवा मग कुठल्याही कामामध्ये असेल, माणूस सचोटीचा प्रामाणिक असेल तर लोक लगेच सहकार्य करतात आणि मग त्याचं काम कसं होतं? सोपं होतं. राणी वनी द्वीपी, कुठेही अडचणीत गेला, रानात गेला, शेतात गेला, कुठेही गेला तर त्याच्या वर्तनामुळं त्याचं काम सोपं होतं. आणि त्याला त्याचा इतिहास, त्याची जी सचोटी आहे त्याची जोड असते, आणि त्यामुळे धन त्याच्याकडंच चाकरी करत राहतं. तुका म्हणे मोल देता काही नव्हे खोल. आणि मग अशा धन अर्जित केलेल्या व्यक्तीला महाराज म्हणतात की देता काही नव्हे खोल. त्यांनी काही दान जरी केलं तरी ते काही खोल होत नाही, म्हणजे त्याच्या धनामध्ये काही घाटा होत, त्याचं धन कमी होत नाही. याचं कारण एकतर सचोटीनं कमवलेलं आहे, आणि त्यामुळे लोकांचा ओढा त्याच्याकडे आहे, लोकांचं प्रेम त्याच्यावर आहे. व्यवहारासाठी त्याला, व्यवसायासाठी त्याला घराच्या बाहेरही पडायची गरज पडत नाही. मग अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे? दानधर्म केला पाहिजे. आणि जेव्हा दानधर्म करतो तेव्हा आपोआपच पुन्हा त्याची जी सचोटी आहे, त्याचं जे नाव वाढतं आणि पुन्हा त्याचा व्यवसाय वाढतो. आणि अशा रीतीनं हे जे चक्र आहे, धनातून मान प्रतिष्ठा, प्रतिष्ठेतून पुन्हा धन, आणि हे चक्र ज्याला आपण शुभचक्र म्हणू, हे शुभचक्र तयार होतं. आणि ह्या शुभचक्रामुळे काय होते? त्याची उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते. जणू काही धन हे त्याच्या घरी पडलेलं आहे अशी परिस्थिती निर्माण होते. त्यालाच म्हणतात लक्ष्मी घरी पाणी भरणे, ज्याच्या घरी लक्ष्मी पाणी भरते. पण याचं मूळ काय आहे तर सचोटी आहे, प्रामाणिकपणा आहे, लोकांचा विश्वास आहे.
आणि असा विश्वास प्राप्त करून धन अर्जित केल्यानंतर त्याचं दान सुद्धा केलं पाहिजे. ते केवळ उराशी कवटाळून माझं 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 करून जर बसलो तर हे चक्र त्याला यशस्वीपणे साधता येणार नाही आणि त्याचं काय होणार आहे, मग आर्थिकही नुकसान, सामाजिकही नुकसान आणि वाट्याला दुःख येईल. आणि सुखी व्हायचं असेल तर त्यानं दानधर्मसुद्धा केला पाहिजे. हे महाराज या अभंगातून संसारासोबतच वैराग्याची जपणूक कशा पद्धतीने केली जाऊ शकते हे आपल्याला या ठिकाणी समजून सांगताना दिसून येतं. महाराजांच्या या विचाराशी समानता असणारे काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विचार आपण पाहूया. सुप्रसिद्ध तमिळ कवी तिरुवल्लुवर अतिशय सुप्रसिद्ध साहित्यिक, विचारवंत, मार्गदर्शक संत आहे. त्याने तिरुक्करलमध्ये एक श्लोक लिहिलेला आहे. तमिळमध्ये श्लोकाला कुरल म्हणतात आणि त्याच्यातले कुरल क्रमांक 754. त्याचा इंग्रजी अनुवाद असा आहे, अर्निंग वेल्थ बाय राईटफुल मीन्स अँड शेअरिंग इट राईटली इज ट्रू वेल्थ. योग्य मार्गाने धनसंपत्ती कमाई करणे आणि भरपूर कमाई झाल्यानंतर, भरपूर धनसंपत्ती झाल्यानंतर ती दानधर्म करणे म्हणजेच वाटून टाकणे, हे सुद्धा किंबहुना हीच खरी काय आहे, संपत्ती आहे, हीच खरी दौलत आहे. कमाई करा आणि गरजूंना वाटा, ही खरी संपत्ती आहे असं थिरुवल्लवर यांनी सांगितलं. जगद्गुरु तुकोबरायांनी मागच्या पॉडकास्टमधल्या अभंगामध्ये आणि या अभंगामध्ये सुद्धा आपल्याला तेच सांगितलेलं आहे. जेव्हा तुम्ही असं करता, कमावलेली धनसंपत्ती गरजूंना वाटता, दानधर्म करता, तेव्हा तुमचं जे काही धनसंपत्ती आहे त्याला खोली पडत नाही. तुका म्हणे मोल देता नव्हे खोल, म्हणजे असं मोल दिल्यानं त्यांच्यामध्ये काही कमी होत नाही, त्याला काही कमी पडत नाही. तिरुवल्लुवर आणि जगद्गुरु तुकोबाराय या ठिकाणी अगदी सारखेपणाने आपल्याला संसारातून वैराग्याचं दर्शन घडवताना दिसून येतात. संत बहिणाबाई ज्या तुकोबारायांच्या शिष्या, त्या सुद्धा लिहितात, जगात काम करीत असावे धर्म मार्ग चुकू नये. जगात आपण सातत्यानं काम केलं पाहिजे. जो सातत्यानं काम करतो, सातत्यानं कष्ट करतो, साहजिकच त्याच्याकडं अर्थप्राप्ती येते. मात्र ही अर्थप्राप्ती करताना धर्ममार्ग म्हणजे जो योग्य मार्ग आहे, प्रामाणिकपणाचा मार्ग आहे, सचोटीचा मार्ग आहे, तो सोडू नये. जसं की मागच्या पॉडकास्टमध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. अगदी अशा पद्धतीनं जमा केलेलं धन टिकवायचं असेल तर बहिणाबाई सांगतात त्या पद्धतीनं जगात काम करीत असावे, काम करीत राहिलं पाहिजे. आता माझी कमाई झाली, आता मी निवांत झालो, आता मला काही करायची गरज नाही, असं जर केलो तर आलेलं धन जायला सुद्धा वेळ लागणार नाही. आणि मग आपण जर असा विचार केला की फक्त धनानंच आपल्याला समृद्धी येते, तर कुठल्याही मार्गाने आपण धन प्राप्त करू. मग बघूया काय होते. एकदा धन प्राप्त झालं की आपोआप मान सन्मान आपल्याकडे येतील. आजच्या आधुनिक काळामध्ये तर ही पद्धतच झालेली आहे, रूढ झालेली आहे. पण याबाबत संत कबीर म्हणतात की झूठ कमाई बहुत दुःख देई, साच कमाई सुख उपजाय. जी वाईटाची कमाई, जी खोट्याची कमाई आहे ती पुढे चलून काय करते, दुःख देते. आज आपल्याला समाधान वाटतं, क्षणिक सुख वाटतं का हा हा माझी कशी कमाई झाली, परंतु जी सत्याची कमाई आहे ती सत्याची कमाईच तुम्हाला काय करते, खरं सुख देते. खोटी कमाई, लबाडीची कमाई तुम्हाला पुढे चालून दुःखच देणार आहे, प्रचंड दुःख देणार आहे. अगदी पश्चाताप होईल इतकं. महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये महर्षी वेदव्यासही लिहितात, धर्मेणार्थ प्रपद्येत. धर्माच्या मार्गानेच काय केलं पाहिजे, अर्थप्राप्ती केली पाहिजे. अधर्माने केलेली प्राप्ती हे काय आहे, पाप आहे. आता ही अर्थप्राप्ती कशासाठी आणि अर्थप्राप्तीचं या धनाचं काय महत्व आहे. पुन्हा कबीर म्हणतात की धन बिनु धर्म न होत, परधनचे धर्म न होत. धन बिनु धर्म, धन नसेल तर तुमच्याच्यानं धर्म होणार नाही. दानधर्म तुमच्या नसेलच तर तुम्ही देणार काय आहात. त्याच्यामुळे धन असल्याशिवाय धर्म होणार नाही. परधनसे धर्म न होत. परंतु खूप धन आहे आणि या धनाच्या आधारे मी जर धर्म करेन म्हटलं तर तेही होणार नाही. म्हणजे धर्म कार्य करण्यासाठी धन आवश्यक आहे, नक्कीच आवश्यक आहे. पण
केवळ धन आहे म्हणून मी धर्मकार्य करेन असंही होत नाही. धनाशिवाय धर्म चालत नाही. पण दुसऱ्याचं धन घेऊन धर्म करता येत नाही. तो काय असतो? अधर्म असतो. ते काय होतं? पाप होतं. संत रहीम उर्फ अब्दुल रहीम खानामध्ये लिहितात की रहीम न धन बिनु जन मरे, जैसे बन बिनु मृग, धन बिना सब सून है, न सम्मान न श्रम फल. रहीम सांगतात की धन बिनु जन मरे, धन नसेल तर लोक मरून जातील. कसं? जैसे बन बिनु मृग, मृग आहे पण वन नाही, त्या मृगाला जीवन जगावं असं वाटणार नाही, किंबहुना तो जगू शकणार नाही. अगदी तसंच माणसं सुद्धा धनाशिवाय जगू शकत नाही. धनबिना सब सून आहे. धन नसेल तर सगळं सून आहे. कोणी तुम्हाला व्हॅल्यू द्या, तुम्ही कितीही हुशार असा, तुम्ही कितीही ज्ञानी असा, तुम्ही कितीही चांगले असा, तुमच्याकडे धन नसेल तर तुमची किंमत शून्य आहे. आजही हे तेवढंच सत्य आहे. न सम्मान ना श्रमफल, ना तुम्हाला सम्मान मिळतो तुमच्यापाशी धन नसेल तर, ना तुमच्या कष्टाचं कोण चीज करतं. केलं असेल, काय करते? नाही करून. अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ह्या कष्ट करणाऱ्या लोकांच्या बाबतीत सुद्धा लोक देताना दिसून येतात. आणि इथं सुद्धा अब्दुल रहीम जे म्हणतात की धन बिनु जन मरे, हे धनाशिवाय ही जनता मरून जाते. आणि धनबिना सब सून है, ना सम्मान ना श्रमफल. म्हणून महाराज म्हणतात की धनवंता घरी धन करी चाकरी. म्हणून धनवंताच्या घरी धन चाकरी करतं. कारण एकदा धन आलं की या सगळ्या गोष्टी आपोआप येत राहतात. चरक संहितेमध्ये धन ही धर्मस्य साधनम न तो धर्म विहीनस्य भूषणम. धन हे धर्माचं साधन आहे. धन हे जे आहे हे नीती साधण्याचं साधन आहे, धर्म करण्याचं साधन आहे. आणि जर तुम्ही धर्म करत नसाल आणि तुमच्याकडे धन असेल तर ते धन तुम्हाला शोभत नाही आणि ते तुम्हाला आनंद सुख सुद्धा देत नाही. ते तुमचं काय करतं? नुकसानच करतं. संत तुलसीदास रामचरित मानसमध्ये लिहितात की धान धाम अनेक लोक हितकारक, बिनु धर्म नाही कोई सारक. अगदी चरक संहितेप्रमाणेच या श्लोकाचा सुद्धा अर्थ आहे. धन वैभव इत्यादी जर लोकहितासाठी वापरलं तरच ते चांगलं आहे. धनधाम अनेक लोकहितकारक, बिनु धर्म नाही कोई सारक. आणि जर तुम्ही लोकहितासाठी धर्मासाठी जर त्याचा योग्य वापर केला नाही तर हे सगळं निरर्थक आहे. धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे. धर्म म्हणजे अडचणीतल्या अडल्या नडलेल्याला मदत करणे, गरजूला, दुःखी कष्टी माणसाला सुखी करणे म्हणजे धर्म. धर्म म्हणजे कर्मकांड नव्हे, हे पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं. तर जगद्गुरु तुकोबारायांनी जे धनाचं महत्त्व सांगितलेलं आहे ते तुलसीदासांनी सांगितलेलं आहे, ते चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे, ते संत कबीरांनी सांगितलेलं आहे, ते सुप्रसिद्ध सूफी कवी रहीम यांनी सांगितलेलं आहे, संत बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये महाभारतामध्ये पण हे सांगितलेलं आहे. तर धन ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तर जगद्गुरु तुकोबारायांचा हा जो संदेश आहे आणि या सर्व महान साहित्यिकांचा संदेश हा या बाबतीत अतिशय सारखा असलेला आपल्याला दिसून येतो. जगद्गुरु तुकोबारायांचा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवूया आणि आज इथे थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.